परभणीत भीमनगर आणि नवजीवन कॉलनी येथे बुद्ध विहारांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या स्थानिक निधीतून 45 लाखांच्या कामांचा शुभारंभ। परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर। परभणी शहरातील भीमनगर आणि नवजीवन कॉलनी या भागात बौद्ध धम्म अनुयायांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 2 भव्य बुद्ध विहारांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला। या दोन्ही विहारांसाठी एकूण 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीचा तपशील आणि विकास कामे शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्रे बळकट करण्यावर भर देत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे। भीमनगर 25 लाख रुपये खर्चून बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे। नवजीवन कॉलनी 20 लाख रुपयांच्या निधीतून बुद्ध विहाराचे काम पूर्ण केले जाणार आहे। डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांच्या पुढाकारातून या दोन्ही बुद्ध विहारांच्या निर्मितीसाठी धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प साकार होत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे। बौद्ध धम्म प्रचाराचे आणि सामाजिक एकोप्याचे केंद्र म्हणून ही दोन्ही विहारे महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या भूमिपूजन प्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, बौद्ध धम्म अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाला एकत्र बांधण्यासाठी आणि महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी बुद्ध विहारांची निर्मिती अत्यंत आवश्यक असून या कामात निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी लोकप्रतिनिधींच्या वतीने देण्यात आले। या विकास कामामुळे भीमनगर आणि नवजीवन कॉलनीतील नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांचे आभार मानले।